सोशल मीडियावर कालपासून काही व्हिडिओज प्रचंड व्हायरल होत आहेत। व्हिडिओत दिसतंय की हजारो लोक समुद्रमार्गे बॉर्डर ओलांडून एका देशात प्रवेश करतायत। बॉर्डरवर तैनात असलेले गार्ड्स त्या लोकांना अडवण्याचा प्रयत्न करतायत, पण या लोकांची संख्या एवढी जास्त आहे की त्यांना रोखणं शक्य होत नाहीये। ही व्हायरल होत असलेली दृश्य आहेत स्पेन आणि मोरोक्को या दोन देशांच्या बॉर्डरवरची। मागच्या 2 दिवसात मोरोक्कोतून तब्बल 2 ते 3 हजार लोक स्पेनमध्ये दाखल झाले। या लोकांकडे ना स्पेनचा व्हिसा आहे ना कुठली परमिशन। या अवैध स्थलांतरितांमुळे स्थानिक लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय। परिस्थिती हँडल करण्यासाठी स्पेननं आपल्या सैन्याला पाठवलं असून त्या भागात आणीबाणी जाहीर करण्यात आली। यावेळी बॉर्डरवर जो गोंधळ झाला त्या गोंधळात 18 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज शुक्रवारी या भागाचा दौरा करणार आहेत। हा सगळा विषय नक्की आहे काय? मोरोक्कोतून हजारो लोक अवैध मार्गे स्पेनमध्ये कसे दाखल झाले? यामुळे स्पेनमध्ये काय परिस्थिती निर्माण झाली? या एका घटनेनं युरोप संकटात सापडल्याचं का म्हणलं जातंय, समजून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी ही घटना कुठे घडली ते सांगतो। उत्तर आफ्रिकेत एक देश आहे मोरोक्को। या देशाच्या उत्तरेला भूमध्य समुद्र आहे आणि त्या पलीकडे युरोप खंडातला स्पेन हा देश आहे। मोरोक्को आणि मेनलँड स्पेन यांच्यात फक्त 15 किलोमीटरचं अंतर। समुद्रातलं हे अंतर ओलांडलं की मोरोक्कोतून स्पेनमध्ये प्रवेश करता येतो। आता ही सगळी घटना घडली आहे स्पेनच्या सेउटा या शहरामध्ये। पण सेउटा हे शहर मेनलँड स्पेनमध्ये नाही, तर ते मोरोक्को देशाला लागून आहे। सेउटा हे स्पेनचं एक स्वायत्त शहर आहे जे उत्तर आफ्रिकेच्या किनारपट्टीवर वसलेलं आहे। या शहराची बॉर्डर मोरोक्कोला लागून आहे, पण ते मोरोक्कोचा भाग नाही। सेउटा शहरावर स्पेनचं नियंत्रण आहे। मागच्या 2 दिवसात याच शहरामध्ये हजारो मोरोक्कन नागरिक अवैधपणे घुसलेत। रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार गुरुवारी सेउटामध्ये 2 ते 3 हजार लोक अचानक दाखल झाले। यात प्रामुख्याने तरुण मोरोक्कन नागरिकांचा समावेश आहे। व्हिडिओमध्ये दिसतंय की हजारो लोक 2 देशांना वेगळं करणारं कुंपण ओलांडण्याचा प्रयत्न करतायत। अनेक स्थलांतरितांनी समुद्रात पोहून बॉर्डर ओलांडली। शहरात घुसण्यासाठी अनेक लोक बॉर्डर क्रॉसिंग गेट तोडून टाकत असल्याचे व्हिडिओही समोर आलेत। न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार यावेळी बॉर्डरवर जो गोंधळ झाला त्यात किमान 18 लोकांचा मृत्यू झालाय। परिस्थिती इतकी बिघडली की शेवटी स्पॅनिश सरकारला तिथे सैन्य तैनात करण्याचा निर्णय घ्यावा लागला। स्पेनच्या गृह मंत्रालयानं गुरुवारी सांगितलं की ते बॉर्डर गार्ड्सची मदत करण्यासाठी त्यांचं सैन्य सेउटा इथे पाठवत आहेत। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या परिसरात आणीबाणी जाहीर करण्यात आली। सध्या स्पॅनिश सैन्य सेउटामध्ये हाताबाहेर गेलेली परिस्थिती हाताळण्यात गुंतलंय। काही रिपोर्ट्सनुसार मोरोक्कोच्या बॉर्डरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर रणगाडे आणि मोठ्या प्रमाणात सैन्य दिसून आले। घडलेल्या या घटनेवर सेउटा इथे तैनात असलेल्या सिव्हिल गार्डचे प्रमुख राशिद स्पिही यांची प्रतिक्रिया आली। त्यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना सांगितलं, सेउटातली परिस्थिती पूर्णपणे विस्कळीत झाली। नेमक्या किती लोकांनी बॉर्डर ओलांडली त्यांची संख्या सांगणं कठीण आहे, पण हजारो लोक बॉर्डर ओलांडत आहे। यामुळे बॉर्डर कंट्रोल मॅनेजमेंट पूर्णपणे कोलमडले। सेउटा शहरात अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक घुसल्यामुळे तिथे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। मध्यवर्ती भागातल्या अनेक व्यावसायिकांनी आपली दुकानं बंद केलीत। स्थानिकांना लुटमारीची आणि दंगलीची भीती वाटते। सेउटाच्या स्थानिक प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारच्या आधी सुद्धा 10 दिवसात तिथे 1500 ते 2000 लोक दाखल झाले होते, पण गुरुवारी अचानकच लोकांचा लोंढा तिथे आला, ज्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली। सेउटा शहरात घडलेल्या या घटनेवर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांची प्रतिक्रिया आली। ते म्हणाले, स्पेनचं सरकार या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। आम्ही मोरोक्कोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहोत। परिस्थिती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं। एवढंच नाही तर स्पेनचे पंतप्रधान शुक्रवारी सेउटा शहराचा दौरा करणार असल्याची माहिती आहे। यावरून ही घटना किती गंभीर आहे हे लक्षात येतं। तसं पाहिलं तर सेउटामध्ये अशा प्रकारे मोरोक्कन नागरिक अचानक घुसण्याची ही काही पहिलीच घटना नाही। याआधी मे 2021 मध्ये सुद्धा अशी घटना घडली आहे। त्यावेळी अवघ्या काही दिवसात तब्बल 8000 मोरोक्कन लोक सेउटामध्ये दाखल झाले होते। त्यामुळे स्पेन आणि मोरोक्को यांच्यात मोठा तणाव निर्माण झाला होता। मागच्या काही वर्षात स्पेननं या आपल्या भागाची सुरक्षा वाढवली, बॉर्डरवरचं फेन्सिंग आणखी मजबूत केलंय। शिवाय मोरोक्को सोबतचे संबंध सुद्धा सुधारवण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र तरी सुद्धा अजूनही हजारो लोक ही बॉर्डर ओलांडून स्पेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत। स्पेन हा युरोप खंडातला देश, त्यामुळे या घटनेनं युरोपात सुद्धा चिंतेचं वातावरण पसरले। कारण युरोपियन युनियनचे सदस्य असलेल्या देशांमध्ये व्हिसा फ्री प्रवास करता येतो। म्हणजे काय,
तर एका युरोपियन देशामधून दुसऱ्या युरोपियन देशात जाण्यासाठी युरोपियन नागरिकांना विजाची आवश्यकता नाही। याचाच फायदा घेऊन दरवर्षी आफ्रिका आणि मध्य पूर्वेतून हजारो स्थलांतरित बेकायदेशीरपणे युरोपमध्ये प्रवेश करतात। स्थलांतरित आधी स्पेन, इटली किंवा ग्रीस सारख्या बॉर्डरवरच्या देशात प्रवेश करतात। तिथे घुसल्यानंतर त्यांना अन्य युरोपियन देशांमध्ये प्रवेश करणं सोपं जातं। हे स्थलांतरित काही वर्ष एखाद्या युरोपियन देशात राहतात आणि त्या देशाचं नागरिकत्व मिळवतात। युरोपात स्थलांतरितांना नागरिकत्व मिळण्याचे नियम फारसे कडक नाहीत। याचाच फायदा या अवैध स्थलांतरितांकडून घेतला जातो। मात्र मागच्या काही वर्षात ही परिस्थिती हाताबाहेर जायला लागली। मध्य पूर्वेतलं सततचं युद्धजन्य वातावरण तसंच आफ्रिका खंडातली कायमची अस्थिरतेची परिस्थिती यामुळे त्या भागातून नागरिकांचे लोंढे युरोपच्या बॉर्डरवर दाखल होत आहेत। त्यांना युरोपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही यावरून अनेक युरोपियन देशांमध्ये मतभेद आहेत। यामुळे हळूहळू परिस्थिती चिघळत चालली आहे। सेवटात घडलेल्या घटनेनंतर इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी स्पेनला थेट शेंगेन विजा स्थगित करण्याची धमकी दिली आहे। हा तोच विजा आहे ज्याद्वारे युरोपात कुठेही मुक्तपणे प्रवास करता येतो। मेलोनी यांना भीती आहे की स्पेनमध्ये घुसलेले हे अवैध स्थलांतरित काही दिवसांनी इटलीतही येऊ शकतात। त्यामुळेच आता त्यांनी दोन देशांमधला मुक्त विजा स्थगित करण्याची धमकी दिली आहे। आता या सगळ्यात प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हे सगळं अचानक कसं घडलं? हजारो मोरोक्कन नागरिक अचानक सेउटाच्याच बॉर्डरवर का दाखल झाले? तर यासाठी स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयानं अलीकडेच दिलेला एक निर्णय कारणीभूत आहे। स्पेनच्या सर्वोच्च न्यायालयानं जुलै महिन्याच्या सुरुवातीला निर्णय दिला की जे स्थलांतरित समुद्रमार्गे बॉर्डर ओलांडून स्पेनमध्ये प्रवेश करत आहेत त्यांना सरकार लगेच परत पाठवू शकणार नाही। याच निर्णयामुळे आता मोरोक्कोच्या नागरिकांनी समुद्रमार्गे स्पेनमध्ये प्रवेश करणं सुरू केलंय। मोरोक्को आणि मेनलँड स्पेन यांच्यात जिब्राल्टरची सामुद्रधुनी आणि भूमध्य समुद्र आहे। ते ओलांडणं तुलनेनं अवघड आहे, पण मोरोक्कोला लागून असलेल्या सेउटा आणि मेलिला या स्पेनच्या शहरांमध्ये प्रवेश करणं मोरोक्कन नागरिकांना तुलनेनं सोपं आहे। त्यामुळेच आता या लोकांनी या शहरांमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली आहे। सध्या तरी मोरोक्कन नागरिकांच्या लोंढ्यामुळे सेउटा शहरातली स्थिती तणावपूर्ण बनली आहे। युरोप खंडासाठी मायग्रंट क्रायसिस तसा नवा नाही, पण या घटनेनं ही परिस्थिती किती गंभीर बनत चालली आहे हे अधोरेखित होतंय। तुम्हाला या सगळ्या स्थितीबद्दल काय वाटतं? स्पेननं या अवैध स्थलांतरांना रोखण्यासाठी नेमकी काय पावलं उचलली पाहिजेत? यामुळे युरोप खंड संकटात येईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।